नमस्कार सज्जन हो. मुक्ती यूट्यूब कीर्तनमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण या चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाला की कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवा. त्या अमूल्य आहेत. सध्या आपण अभिवाचन ऐकत आहोत साने गुरुजी यांच्या भारतीय संस्कृती या अमूल्य ग्रंथातल्या लेखांचं. पहिल्या दिवशी आपण मूर्तिपूजा हा विषय बघितला. दुसऱ्या दिवशी अहिंसा हा विषय बघितला. तसंच आज प्रतीक या विषयावर साने गुरुजींचे विचार आज आपण ऐकणार आहात. लेखक साने गुरुजी. विषय आहे प्रतीक. आरंभ करतो. प्रत्येक संस्कृती काही प्रतीक निर्माण करते. फळात जसा सगळ्या वृक्षांचा विस्तार साठवलेला असतो, त्याचप्रमाणे प्रतीकात अनंत अर्थ साठलेला असतो. आपल्याकडे सूत्रग्रंथांची रचना प्रसिद्ध आहे. त्या ग्रंथशास्त्रांचे सूत्रग्रंथ आहेत आणि थोडक्यात त्या शास्त्रांचे सिद्धांत त्या सूत्रातून ग्रथित केलेले असतात. प्रतीक म्हणजे काय? संस्कृतीची सूत्र. खरं बघितलं ना तर प्रत्येक बाह्य क्रिया आंतरिक विचाराचं प्रतीकच आहे. मनच शेकडो कृतीतून प्रगट होतं. आधी मन लवतं, मग बाहेर शिर लवतं. आधी हृदय गहिवरतं आणि नंतर डोळे भरून येतात. आधी मनात संताप होतो आणि मग हात उगारला जातो. मनाला फुटलेले कोंब म्हणजे क्रिया. भारतीय संस्कृतीत शेकडो प्रतीकं आहेत. त्यांचा अर्थ शोधायला हवा. ज्या वेळेला अर्थहीन प्रतीकं पूजली जातात तेव्हा धर्म यंत्रमय होतो. त्या प्रतीकपूजेचा मग जीवनावर काहीही संस्कार होत नाही. अशी जी यांत्रिक प्रतीकं असतात निरुपयोगी वाटतात. नवतरुण त्या प्रतीकांना फेकून देतात. त्या प्रतीकातला अर्थ सांगा असं म्हणतात. अर्थ दिसला की प्रतीक जिवंत वाटायला लागतं. त्या प्रतीकात सामर्थ्य येतं. या भिन्न भिन्न प्रतीकांकडे अर्थपूर्णदृष्ट्या बघण्याचा मला नादच लागला आहे. ते अर्थ खरे असतील असं नाही. ते प्रतीक निर्माण होताना तोच भाव तिथे असेल असंही नाही. परंतु नवीन अर्थ त्या प्रतीकात बघितला म्हणून काही बिघडत नाही. अर्थाचा विकास होत असतो. आता कमळ हे भारतीय संस्कृतीचं प्रधान प्रतीक आहे. सगळ्या प्रतीकांचा राजा आहे असं कमळाला म्हटलं तरी चालेल.
भारतीय संस्कृतीत कमळाचा सुगंध येत आहे. या कमलपुष्पात कोणता बरे महान अर्थ आहे? ईश्वराच्या सगळ्या अवयवांना आपण कमळाची उपमा देतो. कमल नयन, कमल वदन, करकमल, पदकमल, हृदयकमल असं म्हणण्यात काय बरे स्वारस्य असेल? कमळाजवळ एक गुण आहे, तो म्हणजे अलिप्तपणा. पाण्यात असून पाण्यावरच राहायचं, चिखलात असून चिखलाच्या वर फुलायचं. कमळ अनासक्त आहे, ईश्वर करून अकर्ता असं आपण वर्णन करतो. या सगळ्या जगाचा पसारा तो चालवतो, परंतु तो अनासक्त रीतीने हा पसारा चालवत आहे. कमळामध्ये आहे अलिप्तता. तसाच दुसरा गुण म्हणजे वाईटातून सुद्धा चांगलं घेऊन स्वतःचा विकास करून घ्यायचा. हा एक मोठा गुण आहे. चिखलातून रमणीयत्व कमळ घेत असतं आणि रात्रंदिवस तपस्या करून आपलं हृदय मकरंदानं कमळ भरून ठेवतं, सुगंधानं भरून ठेवतं. सूर्याकडे कमळाचं तोंड असतं. प्रकाश बघताच कमळ फुलायला लागतं आणि प्रकाश गेला की मिटतं. प्रकाश म्हणजे कमळाचा प्राण. आणि भारतीय संस्कृती प्रकाशाची उपासक आहे. तमसो मा ज्योतिर्गमय ही भारतीय संस्कृतीची आरती आहे. कमळ शतपत्र आहे, सहस्रपत्र आहे, 100 पाकळ्या, 1000 पाकळ्या काही कमळांना असतात. भारतीय संस्कृती ही सुद्धा शतपत्रांची आहे. शेकडो जाती जमाती, अनेक वंश, अनेक धर्म, अनेक पंथ यांच्यातून सार घेऊन ती वाढत असते. एक एक नवीन पान ती जोडते. भारतीय संस्कृतीचं कमळ अद्याप पूर्ण फुललेलं नाही. त्याचं फुलण्याचं काम सुरू आहे. विश्वाच्या अंतापर्यंत फुलत राहणार आहे. भारतीय संस्कृती अनंत पाकळ्यांचं कमलपुष्प होणार आहे. कारण पृथ्वी अनंत आहे, काळ अनंत आहे आणि ज्ञानसुद्धा अनंत आहे. भरलेल्या पवित्र कमळाची गाणी गात गात शेकडो भ्रमर येतील, परंतु कमलपुष्प लक्ष देणार नाही. भारतीय संस्कृती स्वतःचे स्तुतिस्तोत्र गात बसणार नाही. जगाला वाटलं तर स्तुती करू दे. भारतीय संस्कृती गाजावाजा न करता फुलत राहील. जगाला गीतेची स्तुती करू दे. जगाला वृद्धाचा महिमा गाऊ दे, बुद्धाचा महिमा गाऊ दे. जगाने गांधींना म्हणू दे महात्माजी, जग म्हणू दे रवींद्रनाथांना महर्षी. भारतीय संस्कृती आपल्या लेकरांना सांगते, तुम्ही कर्मात रमा, निंदास्तुतीवर काठी लावून ध्येयात बुडा. तुम्ही स्वकर्मात एवढे तन्मय झालात की कीर्ती आपोआप तुमच्याकडे येईल. आपोआप तुमचे पवाडे जग गात राहील. कमळ म्हणतं, अनासक्त रहा, प्रकाशाची पूजा करा, अमंगलातून मंगल घ्या, तपश्चर्या करा, केवळ सत्कर्मात रमा, नवीन नवीन जोडा. भारतीय संस्कृती म्हणजे काय तर कमळ. दुसरं महान प्रतीक म्हणजे यज्ञ किंवा होम. भारतीय संस्कृती म्हणजे त्याग. समाजात एकमेकासाठी झिजावं लागेल, त्याग करावा लागेल. एकमेकांनी एकमेकांचं जीवन व्हायचं आहे. कोणताही संस्कार असो, कोणताही धार्मिक विधी असो, तिथे होम आहे. तुम्ही कोणतंही ध्येय घ्या, कोणतंही समाजसेवेचं कर्म उचला, तिथे तुम्हाला होम करावा लागेल. उत्तरोत्तर वाढता असा होम करावा लागेल.
उपनयनाच्या वेळेला होम आहे. तुला ज्ञान मिळवायचं असेल तर इतर सगळ्या सुखांचा त्याग म्हणजे होम करावा लागेल. सुखार्थिनः कुतो विद्यार्थिनः सुखम, ही गोष्ट ध्यानात धरावी लागेल. विवाहाच्या वेळेला होम आहे. तुम्हाला उभयताना संसारात आनंद हवा असेल तर परस्परांसाठी वैयक्तिक इच्छांचा होम करायला हवा आहे. तुमचा गृहस्थाश्रम तरच सुखकर होईल. पती आपलंच तुणतुणं वाजवील, पत्नी आपलाच हट्ट धरील तर आनंद कसा नांदेल? संसार म्हणजे सहकार्य, देवाणघेवाण आणि शेवटी तुमचा गृहस्थाश्रमसुद्धा समाजासाठी आहे. समाज मागेल त्यावेळेला तुमची मुलं बाळं, तुमचं घरदार, तुमचं सर्वस्व अर्पण करा. सेवा म्हणजे होम. सेवा म्हणजे होम. सेवा म्हणजे यज्ञ. पावित्र्य म्हणजे चिरयज्ञ. उत्तरोत्तर अधिकाधिक पावित्र्य मिळवण्यासाठी क्षुद्र वस्तूंचा होम करावा लागतो. आणि सर्वस्व त्याग म्हणजे निर्वाण, म्हणजे मोक्ष. म्हणजे आपलं मरण आपल्या डोळ्यांनी बघणं, म्हणजे झाली पावित्र्याची पराकाष्ठा. या यज्ञप्रतीकाचंच भस्मप्रतीकात रूपांतर झालं. संध्या करताना, देवपूजा करताना अंगाला भस्म लावायचं, सर्वांगावर भस्म फासायचं. देवाची प्राप्ती, ध्येयप्राप्ती फुकाफुकी नाही, त्यासाठी होळी पेटवावी लागते. स्वार्थाची, सुखविलासाची राख रांगोळी करायला लागते. सर्वेंद्रियांच्या वासनांचं भस्म करायला लागतं. शरीराचं भस्म करायला लागतं. देवघरात शिरत आहेस, भस्म लावून जा. ध्येयाची पूजा करायची आहे, सर्वस्वावर निखारा ठेवून बाहेर पड. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, संसारास आग लावूनिया हाते, संसारास आग लावूनिया हाते, मागुते परवते पाहू नये. एकदा संसाराला आग लावली की मागं बघू नका. मागच्यांचं कसं होईल याची चिंता नको करू. तुझं ध्येयच आणि तू. अंमळनेरचे थोर संत सखाराम महाराज ज्या वेळेला पंढरपूरला जायला निघत ना, त्यावेळेला ते आपल्या झोपडीला प्रथम काडी लावीत आणि मग पंढरपूरचा रस्ता धरीत. देवाकडे जाताना मागची भुणभुण नको. देवाकडे जाणं, ध्येयाची पूजा करणं म्हणजे सतीचं वाण आहे. आपण कपाळाला गंध लावतो. का लावतो? देवाला गंध लावल्यावर स्वतःला गंध लावायचं. आधी देवाला गंध, मग मला गंध. देवाची पूजा करून त्याच्या चरणी भक्त मस्तक ठेवतो आणि देवाच्या पायावर ठेवलेल्या स्वतःच्या कपाळाला तो गंध लावतो. हे डोकं आता माझं नाही, हे देवाचं डोकं. देवाला आवडणारे विचारच या डोक्यात आता येतील. हे मंगलमूर्तीचं डोकं आहे. हे आता माकडाचं आग लावणारं घाणीने भरलेलं डोकं नाही. या डोक्याची आता पूजा करू दे. डोक्याला सुद्धा गंध लावू दे. अशी गंधाच्या पाठीमागची भूमिका आहे. निरनिराळे महाराज, त्यांचे भक्तगण अंगावर मुद्रा ठोकतात. कपाळावर, छातीवर, दंडावर सर्वत्र मुद्रा लावतात. त्यातला हाच अर्थ आहे. हे कपाळ आहे ना, हे देवाचं आहे. हे हात आहेत, हे देवाचे आहेत. हे हृदय देवाचं आहे. सगळ्या अवयवावर देवाचा शिक्का. देवाच्या सेवेत, जनता जनार्दनाच्या सेवेत, अवघाची संसार सुखाचा करण्याचा महान कर्मात ही गात्र चंदनाप्रमाणे झिजतील आणि अशी प्रतिज्ञा मुद्रा मारण्यात आहे. आपण यज्ञोपवीत घालतो. पूर्वीचा त्यातला अर्थ काहीही असो, मला एके ठिकाणी त्या 3 पदरी जानव्यात केवढा थोरला अर्थ सापडला. कर्म, ज्ञान आणि भक्ती यांचे 3 पदर म्हणजे हे जानवं. या तिन्हीची एकत्र बांधलेली गाठ म्हणजे ब्रह्मगाठ.
कर्म, ज्ञान, भक्ती जेव्हा आपण एकमेकात मिसळू तेव्हाच ब्रह्माची गाठ पडेल. केवळ कर्मानं, केवळ भक्तीनं, केवळ ज्ञानानं ब्रह्माची गाठ पडणार नाही. फुलाची पाकळी, तिचा रंग, तिचा गंध यात अविनाभाव असतो. दूध, साखर, केशर ज्याप्रमाणे आपण एक जीव करतो त्याप्रमाणेच कर्म, ज्ञान, भक्तीसुद्धा एक जीव करायला हवी. आपण देवाला हुंगलेलं फूल वाहतो, वास घेतलेलं फूल वाहत नाही. ते फूल म्हणजे काय? फूल आपल्या हृदयाचं प्रतीक आहे. त्या फुलाच्या रूपानं आपण आपलं हृदय पुष्प देवाला वाहत असतो. वासनानी वास न घेतलेलं असं हृदय देवाला वहा. या हृदयाचा दुसरा कोणीही वास घेतलेला नाही, या हृदयाचा दुसरा कोणी स्वामी नाही, दुसरा कोणी भोगता नाही, असं हृदय देवाला अर्पण करा. भक्ती अव्यभिचारिणी आहे. लव इज जेलस. प्रेमाला दुसरं सहन होत नाही. एकालाच हृदय दे. देवाला द्यायचं असेल देवाला दे. जिथे देशील ना तिथे संपूर्णपणे दे. ताजं रसाने भरलेलं, निर्दोष, पूर्णपणे फुललेलं, सुगंधी असं तुझं हृदय पुष्प सेवेच्या कर्मात अर्पण कर. देवाला नैवेद्य दाखवतो म्हणजे काय करतो? कोणता नैवेद्य देवाला प्रिय आहे? आपल्या सगळ्या क्रिया म्हणजेच नैवेद्य. लहानशा वाटीभर निर्मळ दूध म्हणजे तुझ्या स्वच्छ सुंदर क्रिया आहेत. देवाला कर्माचा नैवेद्य अर्पण करायचा. जे काही केलं ना ते देवाला अर्पण करायचं. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु हा प्रत्येक कर्माचा अंतिम मंत्र आहे. माझ्या मनात ज्या दिवशी ही कल्पना आली त्या दिवशी देवाची मला करुणा आली. देव अनंत जन्मीचा उपाशी असेल असं मनात आलं. घरात वृद्ध पवित्र माता असावी. ती इतर काही पदार्थ खात नसते, परंतु तिच्या मुलांनी तिला कांद्याची भजी, लसणाची चटणी असेच पदार्थ नेऊन दिले तर ती व्रताचरणी माता काय म्हणेल? बाळानं माझी थट्टा करू नका. मी या पदार्थांना शिवत नाही. द्यायचं असेल तर नीट द्या, नाहीतर काहीही देऊ नका. देवसुद्धा असंच म्हणत असेल. आपण मानव आज हजारो वर्ष ज्या अनंत क्रिया अंतर्बाह्य करीत आहोत त्या सगळ्या देवाच्या जवळ पडत आहेत. त्या क्रियांचा नैवेद्य त्याला मिळतोय, परंतु तो देव हा नैवेद्य खाईल का? त्यातला एक तरी घास त्याला गिळवेल का? नैवेद्य दाखवणाऱ्यानं प्रत्येकानं हा विचार मनात आणायला हवा नाही. आपण देवावर अभिषेक करतो म्हणजे अभिषेक म्हणजे काय? संततधार. घागरभर पाणी एकदम ओतायचं म्हणजे अभिषेक नव्हे. अभिषेक प्रतीक आहे. ज्याप्रमाणे ती पाण्याची धार सारखी अखंड देवावर पडते त्याप्रमाणे आपली सारखी मनाची धार देवाच्या चरणी पडत राहणं, परमेश्वराच्या स्वरूपी मनबुद्धी पूर्णपणे तैलधारावत जडणं हा त्यातला अर्थ आहे. अखंडपणे तो जलाभिषेक म्हणजे तुझ्या जाणीवेचा अभिषेक आहे. आपण दक्षिणा देतो, ओली करून देतो. समाजाला जी जी देणगी देशील ती दान देशील, त्यात हृदयाचा ओलावा हवा. कर्म हृदयाचा ओलावा ओतून केलेलं असेल तर ते अमोल आहे. तुझ्या सगळ्या क्रिया आर्द्र असू देत म्हणजे ओल्या असू देत. कोरडी सहानुभूती नको. देखल्या देवा दंडवत नको. कष्टाचा रामराम नको. आपण त्या दक्षिणेवर तुळशीपत्र ठेवतो, होय ना? ते रुक्मिणीचं तुळशीपत्र आहे. दक्षिणा रुपया असू दे किंवा दशसहस्र रुपये असू देत, त्या दक्षिणेवर तुळशीपत्र ठेव. ते भावभक्तीचं तुळशीपत्र आहे.
एक पै आहे की 1 रुपया आहे हा प्रश्न नाही, तिथे भाव असला म्हणजे झालं. देव भावाचा भुकेला. या देणगीवर भक्तिभावाचं तुळशीपत्र नाही, ती देणगी मर्यादित आहे. परंतु भावाच्या तुळशीपत्रासह दिलेली दिडकीसुद्धा कुबेराच्या संपत्तीपेक्षा वजनदार आहे. देवाला पत्री प्रिय आहे. तुळशीपत्र, बिल्वपत्र, दूर्वा, दळ यांची देवाला आवड आहे. सामान्य लोकांची कर्म साधी असतात. त्यांना फार गंध नसतो, फार रंग नसतो, परंतु देवाला ही कर्म प्रिय आहेत. सुगंधी, रसमय असं कर्म एखादा महात्मा देवाला अर्पील, परंतु आपण सगळे दुर्बळ जीव. आपली ही साधी कर्म जर निर्मळ असतील तर ती देवाला थोरा मोठ्यांच्या कर्मापेक्षा सुद्धा नक्की आवडतील. संगीत तज्ज्ञ मुलाच्या रागदारीपेक्षा लहान मुलाचं अकपट बोबडे बोलणं आईला अधिक आवडतं नाही का? स्वस्तिक चिन्ह भारतीय संस्कृतीत महत्त्वाचं आहे. भिंतीवर आधी स्वस्तिक काढा. स्वस्तिक म्हणजे कल्याण. सर्वांचं शुभ असो, सर्वांचं भलं असो असा त्या चिन्हाचा भाव आहे. उपनयनाच्या वेळेला लंगोटी लावतात. कमरेला 3 पदरांची मुंजी बांधतात. कमर बांधून विद्येसाठी बाहेर पड. लंगोटी लावणं म्हणजे इंद्रिय दमन. लंगोट बंद राहशील तरच गड्यात ज्ञान मिळवू शकशील. स्वच्छंद स्वैराचारी राहून काहीही मिळवता येणार नाही. संयमी हो. मांडीवर, दंडावर दर्भ कापतात. गुरुकडे सेवा करताना हातपाय झिजून तुटतील, परंतु खंत बाळगू नकोस. गाईच्या पाठीमागे रानात जायला लागेल, तुझे पाय गळतील, पाणी ओढून तुझे हात तुटतील. विद्येसाठी सगळं काही करायला हवं. दर्भाच्या टोकासारखी कुशाग्र बुद्धी मिळवायची असेल तर हातपाय हलवल्याशिवाय कसं होईल? मुंजी बंधनाच्या वेळेला मातृभोजन आहे. इतके दिवस आईजवळ होतो, आता दूर जायचं, ज्ञानासाठी दूर जायचं. शेवटचं ते सहभोजन. आई वासराला आता दूर करते. इतके दिवस सगुण भक्ती होती, आता निर्गुण भक्ती सुरू व्हायची आहे. आता आई कुठे? मनात. गुरुगृही आता गुरु हीच माऊली. नवीन ज्ञानदात्री माऊली आता जोडायची. ब्रह्मचारी, परिव्राजक, संन्यासी या सगळ्यांच्या हातात दंड हवा. दंडधारी असण्यात खोल अर्थ आहे. दंड ज्याप्रमाणे सरळ असतो, तो वाकत नाही, लवत नाही, त्याप्रमाणे ब्रह्मचारी, संन्यासी यांनी वाकायचं नाही. मोहापुढे मान लववायची नाही. काम क्रोध समोर आले त्यांना हाकून लावायचं. विकारांची मस्ती जिरवायची. त्याप्रमाणे ब्रह्मचारी किंवा संन्यासी कोणाची हाजी करणार नाही. तो ध्येयनिष्ठ राहील. ध्येयाला सोडणार नाही. ध्येयाला तडजोड माहीत नाही. सत्याला तडजोड ठाऊक नाही. गृहस्थाश्रम सारी तडजोड आहे. गृहस्थाश्रम म्हणजे काय? थोडं तुझं, थोडं माझं. परंतु ब्रह्मचर्य, संन्यास म्हणजे प्रखरता. तिथे त्वया अर्धम मया अर्धम असला बाजार नाही. तिथे सगळं काही सरळ साधं काम. ब्रह्मचार्याची, संन्यासाची मान एका ध्येयासमोर मात्र लवेल. गुरु म्हणजे ध्येयमूर्ती, त्याच्यासमोर लवेल, इतरत्र ती लवणार नाही. ब्रह्मचर्याचे, संन्यासाचे असं हे धगधगीत तेज आहे. त्या तेजासमोर जग वाकेल, जग लोटांगण घालील. याच्यासमोर वासना विकाराने लोटांगण घातलं, त्याच्यासमोर कोण लोटांगण घालणार नाही.
विवाहाच्या वेळेला अंतरपाठ धरतात. शेवटची टाळी वाजली हा अंतरपाठ दूर होतो. वधूवरात आता अंतर नको या घटकेपर्यंत अंतर होतं, परंतु आता जीवन एकरूप झालं. आता मिळणी झाली. आता तू माझी आणि मी तुझा. तुझा हात माझ्या हातात, माझा हात तुझ्या हातात, तुझी माळ माझ्या गळ्यात, माझी तुझ्या गळ्यात. परस्परांना शोभवू, संतोषवू. माझं ते तुझं, तुझं ते माझं. सप्तपदीचा विधी सगळ्यात महत्त्वाचा आहे. 7 पावलं बरोबर चालू. परंतु 7 पावलं म्हणजे का हो, 7च पावलं. आपण नेहमी बरोबर राहू, बरोबर चालू. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधुशी घडते. संत म्हणती सप्तपदे सहवासे सख्य साधुशी घडते. जो साधू असेल त्याच्याबरोबर 4 पावले चल, तो तुमचा होईल. तो तुम्हाला विसरणार नाही. 7 पावलं चालायची म्हणजे कायमचे संगाती व्हायचं. वार 7 आहेत. आठवड्यात सुद्धा 7ही दिवशी आपण बरोबर आहोत. प्रत्येक दिवशी आपलं पाऊल बरोबर पडणार आहे. सप्तपदी म्हणजे जीवनयात्रेत आपण दोघं बरोबर राहू, बरोबर चढू, बरोबर पडू, सुखदुःखात एकरूप राहू असा भाव आहे. सप्तपदीच्या वेळेसच अग्नीला 7 प्रदक्षिणा घालीत असताना वधूवरांना सूत्राने वेढवतात. वधूवराभोवती सूत गुंडाळतात. वधूवर एकत्र बांधली जातात आणि वधूवरांचा जीवनपट आता एकच गुंफला जाणार, एकत्र गुंफला जाणार. आता प्रत्येकाचा अलग जीवनपट नाही. दोघांनी मिळून सुखाचं आणि दुःखाचं एकत्र वस्त्र विणायचं. बरं वाईट जे काय होईल ते दोघांचं होईल. या सूत्रामध्ये एकसूत्रीपणा संदर्शला जातो. आपण संसारात एकसूत्रीपणानं राहू. आतताईपणा अन्योन्याने दाखवायचा नाही, असाही अर्थ त्या सूत्रवेष्टनात वागता येईल. वरातीच्या वेळी झाल असते, झाल. वराच्या घरी वधू येते त्यावेळेला 16 दीपांनी त्यांना ओवाळतात. झाल प्रत्येकाच्या माथ्यावर लावण्यात येते. हे 16 दिवे काय सांगतात? हे 16 दिवे म्हणजे चंद्राच्या 16 कला असाव्यात. चंद्र ही मनाची देवता आहे. चंद्रमा मनसो जातः असं श्रुतिवचन आहे. चंद्राला मनाची देवता मानण्यात महान काव्य आहे. चंद्राला सदैव कृष्ण पक्ष, शुक्ल पक्ष. चंद्र कधी अर्धा, कधी पाव, कधी अजिबात नाहीसा होतो. आपल्या मनाचंही तसंच आहे. कधी अत्यंत उत्साही, कधी अगदी निराश, कधी सात्विक वृत्तीने उचंबळलेलं, तर कधी द्वेष मत्सराने बरबटलेलं. कधी मनात अंधार, तर कधी उजेड. मन क्षणात रडेल, क्षणात हसेल. या क्षणी उंच आकाशात, दुसऱ्याच क्षणी खोल अनंत दरीत. असं हे चंचल मन. त्या चंचल मनाचा सगळा तुम्ही वधूवरांच्या संबंधात विकास होऊ दे. मनाच्या 16 सत्कला विकासात अशा या 16 दीपांनी एकमेकांना ओवाळताना हे 16 दीप वधूवरांना दाखवण्यात असा अर्थ असणार आहे. विवाह का आहे? विवाह हा शेवटी परस्परांच्या विकासासाठी आहे. एकमेकांना हात देत, एकमेकांना शिकवीत, एकमेकांना सांभाळत उत्तरोत्तर अधिकाधिकच विकास करून घ्यायचा आहे. केवळ पुरुष अपूर्ण आहे, केवळ स्त्री अपूर्ण आहे, परंतु दोघांनी एकत्र येऊन जीवनाला पूर्णता आणायची, असे कितीतरी भाव त्या झालीमध्ये असू शकतात. फारच अतिशय आणि सुंदर देखावा असतो. रात्रीची वेळ, वधू माहेराहून सासरी आलेली, नवीन जीवनाला आरंभ. वधूचं नाव बदलतात. जणू पूर्वीच्या आयुष्याचा तिने संन्यास घेतला. संन्यास आश्रमात पूर्वीचं नाव बदलतात. जणू नवीन जन्म सुरू. पूर्वीचे संबंध, पूर्वीची आसक्ती, पूर्वीचं सगळं पुसून टाकायचं.
पतीच्या नवीन घरी नवीन संसार सुरू करायचा. हृदयाची गजबज झालेली असते. अशा वेळेला ते षोडश दीपदर्शन आहे. त्या झालीतली दिव्यांच्या ज्योती झळाळत असतात. तुमच्या आत्मचंद्राचा असाच प्रकाश पडून दे. नजर न आवे आत्मज्योती, तैल न बत्ती बुझ नहीं जाती. नजर नहीं आवे आत्मज्योति, तैल न बत्ती बुझ नहीं जाती. जैसे माणिक मोती. झिलमिल निशिदिनी चमके, झिलमिल निशिदिनी चमके. जैसी निर्मल ज्योति. कहत कबीर सुनो भाई साधू, कहत कबीर सुनो भाई साधू. घर घर वाचत पोथी. रात्रंदिवस आत चमकणारं हे दिव्य स्वरूप, त्याची ओळख करून घ्या. घरोघर पोथ्या वाचतात, परंतु आत्मतत्व कधी न विझणारी आत्मज्योती माणिक मोत्यांप्रमाणे निर्वळ ताऱ्यांप्रमाणे अखंड तेवते आहे. ती कुणाच्या नजरेला येते का? कुणाच्याही नाही. परंतु वधूवरांनो, तुम्ही या आत्म्याची ओळख करून घ्या. हळूहळू शांत विषय होऊन दे. मनाची प्रसन्नता, संपूर्ण प्रसन्नता, चिरंजीव प्रसन्नता प्राप्त करून घ्या. भारतीय संस्कृतीत षोडश संस्कारात अशी कितीतरी प्रतीकं आहेत. मरणानंतर जेव्हा शव नेण्यात येतं ना, तेव्हा मडकं पुढे धरतो, म्हणजे हा मृण्मय देह होता तो फुटला. त्यात रडण्यासारखं अनैसर्गिक असं काही नाही. त्या शवाला स्नान घालतात, नवीन वस्त्र देतात, कारण ते आता नवीन घरी जायचं, शुद्ध स्वच्छ होऊन देवाकडे जाऊ दे. कोरं करकरीत वस्त्र नेसून जाऊ दे. मरताना घोंगडीवर घेतात, त्यात अनासक्त होऊन संचय वृत्ती सोडून देवाघरी जा, हा देह सोड, असं ध्वनित केलं आहे. मरताना प्राण जातात, तुळशीपत्र तोंडावर ठेवतात. त्याचा अर्थ देहावर तुळशीपत्र ठेवलं हा देह आता देवाचा. जिवंतपणी सुद्धा तुळशीच्या माळा वगैरे गळ्यात घालतात, त्यातला अर्थ हाच असतो, देह देवाचा, देहावर तुळशीपत्र ठेवलं. कानात आपण रुद्राक्ष घालतो, म्हणजे कान शुभ ऐकूत, शिव कल्याण कर असंच ऐकूत. कारण रुद्राक्ष शंकराला प्रिय आहे. शंकर म्हणजे कल्याण. शंकराला जे आवडतं ना, शंकरोती ती शंकर हा, ते सदा शिव असतं, हितकर मंगल असं असतं. गळ्यातही रुद्राक्ष घालतात, बोटात पवित्र घालतात, बोट पवित्र कर्म करतील, हाच भाव आहे. वारकरी भगवा झेंडा नेहमी जवळ बाळगतो, जिथे जाईल तिथे देवाचा सैनिक, असा त्यात भाव आहे. आता भगवाच रंग का? भगवा रंग त्याग सुचवतो. संन्यासाची वस्त्रसुद्धा भगवी. संन्यास म्हणजे संपूर्ण त्याग, महान यज्ञ. भगवा रंग ज्वाळांचा आहे. ज्वाळा लालसर असतात, अगदी लालसर नसतात, म्हणून भगवा रंग. शंकराचार्यांच्या समोर नेहमी मशाल असते. याचा अर्थ सदैव प्रकाशाचीच पूजा करण्यात येईल. धर्माचं ज्ञान देणारा आचार्य अंधारात राहून कसा चालेल? सदैव ज्ञानयज्ञ पेटता हवा. ज्ञानसूर्य तळपतच राहायला हवा. आपण मोठी यात्रा वगैरे करून आलो म्हणजे काहीतरी सोडतो. भगिनी निवेदिता यांनी यातलं एक रहस्य सांगितलेलं आहे. या यात्रेचं स्मरण राहावं म्हणून प्रिय वस्तूचा त्याग करायचा. यात्रा म्हणजे पवित्र वस्तूचं दर्शन, पवित्र स्थलांचं दर्शन. यात्रा म्हणजे जीवनाला सान्निध्य देणारा अनुभव, पावित्र्य देणारा अनुभव. आणि हा अनुभव आपल्या जीवनात अमर व्हायला हवा. नाहीतर तात्पुरतं गंगेचं दर्शन होईल, प्रसन्न वाटेल, पवित्र वाटेल, पुन्हा घरी आलो की त्याचं काही स्मारक नाही. तसं होऊ नये म्हणून आपण काही त्याग संकल्प करतो.
कोण म्हणतो मी रामफळ सोडीन, कांदा सोडीन, कोण म्हणतो डाळिंब सोडीन. असं काहीतरी सोडण्याचं निश्चित केलं आणि ज्या ज्यावेळी रामफळ बघू, ज्या ज्यावेळी कांदा डाळिंब बघू, त्यावेळी काशी यात्रेची परत आठवण होईल. पुन्हा गंगेचं स्मरण, महादेवाचं स्मरण, गंगा तीरावरचा प्राचीन ब्रह्मर्षी राजर्षी यांच्या तपश्चर्येचं स्मरण, शंकराचार्यांच्या अद्वैताचं स्मरण. आपण पुन्हा त्या यात्रेत जणू जातो. एका क्षणात तो सगळा अनुभव परत जागृत होतो आणि जीवनात अधिक खोल जातो. हा अनुभव आपल्या रक्तात मिसळतो, अधिक कळत जातो. आपण जीवनातल्या महान अनुभवांच्या संपत्तीची काळजी घेत नाही, म्हणून आपण अंतर्दरिद्री असतो. भिकारी हृदय आणि भिकारी मने. भिकारी जरी इचुकी केली मी वणवण, भिकारी जरी इचुकी केली मी वणवण, रिकामी जोडी परी जवळ नाही कण. आपली जीवनाची जोडी नेहमी रिकामी, कारण सगळे अनमोल अनुभव गळून पडले. महात्माजींचं दर्शन झालं, ते दर्शन आपल्या जीवनात साठलं तर उपयोग. विलायती वस्त्र सोडल्यामुळे, ग्रामोद्योगी ज्या वस्तू नाहीत त्यांचा त्याग केल्यामुळे, अस्पृश्यतेचा त्याग केल्यामुळे असं दर्शन अमर होऊ शकेल. हे अनुभव दोन रीतीने अमर होतात. काही वस्तूंचा त्याग, काही वस्तूंचा स्वीकार. अमंगल आहे त्याचा त्याग करू, मंगल आहे ते घेऊ. विदेशी टाकू, खादीचं व्रत घेऊ. खादीमुळे महात्माजींचं दर्शन कायमचं राहील. तो प्रसंग आठवेल, त्यावेळच्या भावना आठवतील, वातावरण आठवेल. आपले असे अनुभव उडून जाऊ नयेत. हे मौल्यवान अनुभव, पवित्र प्रसंग म्हणजे जीवनातली खरी मिळकत. परंतु तीच आपण विरक्त असतो आणि फेकून देत असतो. आपण घरून कुठे दूर जायला लागलो की आपल्या हातावर दही ठेवतात. दही खायचं पण हात धुवायचे नसतात. हात तसेच चाटून ठेवायचे. आरोग्याच्या दृष्टीनं बघणाऱ्याला यात बावळटपणा वाटेल, परंतु भावनेच्या दृष्टीनं बघणाऱ्याला त्यात सहृदयता दिसेल. दही स्निग्ध वस्तू आहे, स्निग्धता विसरू नकोस, स्निग्धता धुवून टाकू नको. जाताना सुद्धा तुझ्या हातावर मी स्नेहाची स्निग्धता ओतीत आहे. ते चिकट ओशट हात म्हणजे प्रेमाने हृदय चिकटवण्याची साधनं आहेत. ओला हात घेऊन जा, येथून कोरडा जाऊ नकोस, असा त्यात अर्थ आहे. आणि तो हात तसाच राहू दे, म्हणजे ते प्रेम, आर्द्रता कधीसुद्धा विसरू नको. जावयाच्या हातावर लग्नाच्या वेळेला, भोजनाच्या वेळी तुपाची आपोषणी वाढतात. त्यात सुद्धा हाच भाव आहे. मुलीची आई म्हणते, प्रेम घ्या, तुमच्या हाती मुलगी सोपवली, ती तुमचा हात कठोर नका करू. तो तुमचा हात आहे ना, तो स्नेहार्द असू दे. प्रेमानं भरलेल्या हातानं माझ्या कन्येचा हात धरा. तुपाची आपोषणी घेणारा जावई आपला हात सदैव प्रेमळ राखतात काय हो? तुपाची आपोषणी बघताच माझं तरी हृदय भरून येतं. जावयाचं हृदय भरून येतं की नाही देव जाणे, परंतु त्या प्रतीकात मला सहृदयतेचा सागर आढळतो. वधूवरांच्या अंगाला हळद लावतो आपण. वस्त्रसुद्धा हळदीत रंगवतात. पिवळ्या रंगाचा काय अर्थ आहे? हळद आरोग्यदृष्ट्या चांगली म्हणून ती वापरतात असं कोणी म्हणेल, परंतु ते आरोग्याच्या प्रतीकापेक्षा काहीतरी निराळं आहे असं मला तरी वाटतं. तुमच्या सगळ्या गोष्टीचं सोनं होऊ दे असा त्यात भाव आहे. सुखाचा संसार सोन्यासारखा होऊ दे. अंगावर पिवळ्या सोन्याचे दागिने नसतील, ते जड दागिने नसले तरी चालतील. आपल्या संसारात त्यामुळे व्यत्यय नाही येणार. कुठेच कसल्याही परिस्थितीत आपण आनंदानं राहू असा त्यात भाव असावा. हृदयाची संपत्ती त्यामुळे दिसते. भावनांच्या संपत्तीची, सहानुभूतीच्या सोन्याची वाण न पडो
असं ती हळद सुचवते. जीवनाचं सोनं करू असा त्यात भाव आहे. संक्रांतीला आपण तिळगुळ देतो. तीळ म्हणजे स्नेह, त्या स्नेहात गूळ मिसळायचा म्हणजे कृत्रिम वरपांगी अंतर्विष असं प्रेम याच्या पुढे नाही देणार. त्या स्नेहात खरोखरच सद्भाव असेल, मधुर प्रेम असेल, मागचं सगळं विसरून जाऊ. आपल्या जीवनाचं संक्रमण होऊ दे, जीवनात क्रांती होऊ दे. पूर्वीचे द्वेष मत्सर जाऊ देत, प्रेमाचे सत्प्रेमाचे संबंध आता जोडूया. हुताशनीच्या वेळी होळी करून बोंब मारायची. हुताशनीच्या आधी महिनाभर शिमगा चालतो. मनुष्याच्या मनात सुद्धा दबलेल्या वैषयिक वृत्ती असतात. बाहेर काढा आणि जाळून टाका असा त्यात हेतू आहे. आणखी काय आहे मनात? ओक. आणखी काय आहे मनात? बोल. मनातली सगळी घाण बाहेर काढून टाक. 10 दिवस लहान होळ्या, परंतु शेवटी प्रचंड होळी पेटवायची. जीवनातली सगळी घाण जळली, जगाला दाखवायचं, ही पहा घाण जळली. बोंब मारून जगाला घाण दाखवून ती त्याच्या देखत जाळायची आणि मग ती राख अंगारा म्हणून लावायची. त्या राखेतून नवजन्म होणार आहे. जीवनाला विशुद्ध रंग चढणार आहे. होळीशिवाय रंगपंचमी नाही. जीवनातली घाण जाळा, मग रंगपंचमी खेळा. रंगपंचमी घाण जाळून नंतर खेळायची आहे. होळीशिवाय रंगपंचमी नाही. शंकराच्याच देवळात बुबू करतात, कारण शंकरानं मदनाची होळी पेटवली होती. देवालयात कासव आहे. कासवाप्रमाणे इंद्रियावर संयम मिळवा. घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिये, असा कासव तो अंगे, तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. घेई ओढून संपूर्ण विषयातून इंद्रिये, जसा कासव तो अंगे, तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. कासव म्हणजे इंद्रिय संयमाचं प्रतीक. देवालयात घंटा वाजवायची. यामध्ये योगातल्या अनुभूत ध्वनीची कल्पना असावी. जीवाशिवाचं ऐक्य झालं, समाधी लागली, आनंदाचं गाणं सुरू झालं. मंगलवाद्य जीवन मंदिरात सुरू आहेत. अनाहत ध्वनीची गर्जना सुरू झाली आणि योग मार्गात तो अनुहत ध्वनी ऐकू येतो असं म्हणतात. अनुहत म्हणजे सारखा वाढणारा, सारखा अखंड असा एक नाद ऐकू येतो असं म्हणतात. घंटावादनात या अनुहत ध्वनीची गर्भित अशी कल्पना असावी. आणि देवाचं दर्शन झालं म्हणून मंगलवाद्य वाजवावं असा सुद्धा अर्थ असणार आहे. विश्वाचा पसारा चालवण्यात रंगून गेलेल्या देवाला घंटा वाजवून हाक मारायची. सांगायचं, देवा, क्षणभर तरी तुझ्या दारात आलो होतो. क्षणभर तरी संसारातून मन बाहेर काढून आपल्याच डबक्यातून बाहेर येऊन तुझं दर्शन घेतलं. आपण भरलेल्या कलशाची फार महती आहे आपल्याकडे. लग्नाच्या वेळेला वऱ्हाडणी हातात भरलेला कलश घेऊन येतात, उभ्या असतात. जीवन म्हणजे मातीचा कलशच आहे. याप्रमाणे रित्या घड्याला महत्त्व नाही, ज्याप्रमाणे रित्या जीवनाला महत्त्व नाही. घडा भरलेला असला म्हणजे त्याला आपण डोक्यावर घेतो आणि त्याप्रमाणे तुमचा जीवनाचा कलश जर प्रेमाने भराल, सत्कृत्याने भराल, ज्ञानाने भराल, तरच लोक तुम्हाला डोक्यावर घेतील. रिकामी घागर अमंगल आहे, भरलेली घागर मंगल आहे. भारतीय संस्कृतीतले हे कलश मंगल कलश आहेत. ते सांगतात, जीवन मांगल्याचं करा. देवाला निरंजन ओवाळायचं म्हणजे काय? खरोखर हे जीवन पेटवून देवाला ओवाळायचं आहे. जीवनातली मेणबत्ती सारखी पेटवत ठेवायची. देवा, ही जीवनाची मेणबत्ती समाजासाठी वितळली हो, असं देवाला निरांजन ओवाळून सांगायचं. पंचारती म्हणजे पंचप्राण. पंचप्राण ध्येयासाठी ओवाळून टाकायचे. उदबत्ती म्हणजे काय? जीवन पेटवून मी सुगंध देईन असं सांगायचं. पेटल्याशिवाय सुगंध नाही. देवाला चंदन लावतो म्हणजे काय? हा देह चंदनाप्रमाणे झिजवायचा, त्याचा गंध तुला देईन, हाच अर्थ त्यात आहे.
आता देवाला प्रदक्षिणा घालतो म्हणजे काय? प्रदक्षिणेनं देवाचं स्वरूप मनात ठसतं. एक प्रदक्षिणा झाली की देवाला पाहायचं, प्रणाम करायचा, पुन्हा दुसरी सुरू. प्रदक्षिणा 3 घाल, 11 घाल, 108 घाल, जितक्या प्रदक्षिणा अधिक तितकी मूर्ती अधिक ठसेल. प्रत्येकानं आपल्या ध्येयाभोवती प्रदक्षिणा घालायला हव्यात. मजुरांची सेवा हे ध्येय ठरवलं तर मजुरांच्या भोवती सारख्या प्रदक्षिणा घालायला हव्यात. त्यांच्या चाडी बघायला हव्यात, त्यांचं जीवन बघायला हवं. सारखं मजूर देवाला प्रदक्षिणा घालाल तेव्हाच मजुरांचं खरं स्वरूप कळेल. त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत की आनंद आहे, तोंडावर तेज आहे की प्रेतकळा आहे, त्यांना नैवेद्य मिळतोय की नाही, त्यांच्या अंगावर वस्त्र आहेत की नाही, हे तेव्हाच कळेल. राष्ट्रीय सभा खेड्यातल्या कोट्यावधी शेतकऱ्यांना देव मानत असेल तर राष्ट्रीय सभेच्या भक्तांनी या खेड्यांना प्रदक्षिणा घालायला हव्यात. खेडं म्हणजे महादेवाचं मंदिर. या खेड्यातलं देवाचं कसं स्वरूप आहे, तो कसा राहतो, कसा वागतो, काय खातो, काय पितो, काय वाचतो, ज्ञान आहे की नाही, घरात दिवा आहे की नाही, या देवाचे बैल रस्त्यावर फसतात की काय, उन्हाळ्यात पाण्याशिवाय हा देह तडफडतो की काय, बघायला हवं. ज्ञानाचं ध्येय असेल तर थोर विद्वानांच्या भोवती फिरा, त्यांची सेवा करा, प्रदक्षिणा घाला. पृथ्वी चंद्र सूर्याभोवती फिरतात, प्रकाश मिळवतात. तुम्ही निरहंकारपणे ज्ञान सूर्याभोवती फिरा. कलोपासक असाल तर कलावंतांच्या भोवती फिरा. प्रदक्षिणा घालता घालता त्या ध्येय देवाची जन्मोजन्मी पूजा करावी असं वाटेल. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती असं वाटेल. साष्टांग लोटांगण घालूया. हा देह दंडवत ध्येय देवाच्या सेवेत पडेल असं आपण निश्चित करूया. आणि म्हणून प्रदक्षिणेनंतर नमस्कार आणि शेवटचं मंत्रपुष्प आणि शेवटचं महासमर्पण, जीवनपुष्पाचं चिरसमर्पण. उपनिषदात भगवान सूर्यनारायण प्रतीक सांगितलं आहे. हा सूर्य म्हणजे नारायण. सूर्य त्या चैतन्यमय प्रभूचं स्वरूप. सूर्य चराचराला चालना देतो. सूर्य उगवला की फुलं फुलतात, पक्षी गातात, उडतात, गायी गुरं हिंडायला लागतात, फिरायला लागतात, मानवांचे व्यवहार सुरू होतात. त्या विश्वंभराच्या विश्वचालनेची कल्पना या सूर्यावरून येईल. सूर्याची उपासना म्हणजे त्या विश्वेश्वराची उपासना. मूर्तीपूजा हे प्रतीक आहे. रामाची मूर्ती बघतात, रामाचं चरित्र डोळ्यासमोर उभं राहील. एका क्षणात सगळं रामायण आठवायला लागेल. एका क्षणात सगळं पावित्र्य येऊन सामावेल. परंतु पाषाणमयी मूर्ती बघायला जरा दूर जावं लागेल. पाषाणमयी मूर्ती घडवणारासुद्धा प्रयास, मूर्ती, पुतळे, चित्र ही सगळी थोरा मोठ्यांची किंवा प्रिय व्यक्तींची आपण प्रतीकं करतो. ती तेवढी सहज साध्य नाहीत. आणि म्हणून नाम हे सगळ्यात मोठं प्रतीक आहे. इंद्राचं स्वरूप काय, मूर्ती कशी असते, प्रश्नाला उत्तर भीमावसका सर देतात. इन आणि द्र. इंद्र हा शब्द म्हणजे इंद्राचं स्वरूप. ही 2 अक्षरं, हीच त्याची अक्षरमूर्ती. आपण परमेश्वराचं नाव ठेवलं आहे ओम. राम, कृष्ण अशी अनेक नावं तरी कशाला? या सगळ्या नावांचं सार म्हणजे ओम. सगळी शब्दसृष्टी कळवून एक अक्षर निर्माण झालं ते ओम. ओममध्ये सगळे स्वर आले, सगळी व्यंजनं आली, सगळी वाङ्मय आली, सगळे वेद आले. ओम ही परमेश्वराची वाङ्मयी मूर्ती. पाषाणमूर्ती घडवायला त्रास होतो, पुन्हा ते भंगूर असते. या अक्षरमयी मूर्ती आहेत ना, सर्वांना सुलभ सोप्या. पुन्हा अक्षर म्हणजे अभंग आहेत, अक्षर. माझ्या ओठातलं राम हे अक्षरमयी मूर्ती कोणता मुसलमान घेऊन फोडील? म्हणून नाम हे महान प्रतीक आहे. नाम उच्चारतात सगळं आठवायला हवं. सगळा इतिहास एका नावात येऊन बसतो. आई हा शब्द उच्चारतात, मातेचं प्रेम आठवतं. बाळ शब्द आठवतात, मातेला मुलाच्या शतस्मृती आठवतात. आपण ऋषींचं तर्पण करतो, त्यावेळी त्यांची नुसती नावं उच्चारतो. त्या नावातच सगळं पावित्र्य येऊन बसतं. जसा जसा काळ जातो, जसा जसा इतिहास घट्ट होत जातो, तसा त्या नामात सामावतो. आकाशातलं दूरचे पवित्र तारे तशी ती दूरची नावं होतात. वसिष्ठं दर्पयामी, अत्रीं दर्पयामी असं आपण म्हणतो. वसिष्ठ म्हणजे काय?
अत्री म्हणजे काय? केवळ पावित्र्य. नाम उच्चारतात पवित्र वाटायला हवं. राम उच्चारतात निराळा संस्कार होतो. प्रिय भारतवर्ष म्हणतात, सगळा थोर इतिहास डोळ्यासमोर येतो. ते थोर शिवछत्रपती म्हणतात, सगळा रोमहर्षक पराक्रम आठवतो. आणि म्हणून नामाला अपार महत्त्व दिलं आहे. कुठेही घेता येतं. घरी दारी उठता बसता नामरूप दर्शन आहे. पैसे नको, फी नको, दक्षिणा नको, काही नको. राधे कृष्ण बोल, तेरे क्या लगेगा मोल. या अक्षर प्रतीकात केवढं सामर्थ्य आहे. चिंच म्हटलं पुरे की जिभेला पाणी सुटतं. मिरची म्हणताच हाय असं होतं की नाही. हा सगळ्यांचा अनुभव आहे. म्हणून या नामाला कमी लेखायचं नाही. सगळा संसार नामरूपात्मक आहे, परंतु ते नामरूपसुद्धा शेवट नामात सामावून जातं आणि उरतं केवळ नाम. असो, भारतीय संस्कृती वाढती आहे. वाढत्या संस्कृतीत प्रतीकं नवीन नवीन येणार, नवीन तत्त्वज्ञान येणार, तशी नवीन प्रतीकं येणार. राष्ट्रीय सभेचा तिरंगी झेंडा सगळ्या धर्माचं चिन्ह आहे, ऐक्याचं प्रतीक आहे. या झेंड्यावरचा चरखा कुणाचीही पिळवणूक करता केल्या जाणाऱ्या श्रमजीवनाचं चिन्ह आहे. चरखा म्हणजे स्वावलंबन. चरखा म्हणजे व्यक्तित्व. चरखा म्हणजे निर्दोष श्रमाची महती. खादी हे एक नवीन प्रतीक निर्माण झालं आहे. खेड्यातल्या उपाशी लोकांचं स्मरण म्हणजे खादी. लाल झेंडा हे नवीन प्रतीक आलेलं आहे. जगातल्या श्रमजीवी लोकांचं ते ऐक्यचिन्ह. हातोडा कोयता म्हणजे श्रम महात्म्याची प्रतीकं. अशा रीतीने प्रतीकांकडे बघायला हवं. खोल बघण्याची दृष्टी आली म्हणजे एक प्रकारचा आनंद वाटतो. त्या क्रिया ती चिन्ह मग अर्थपूर्ण वाटतात. वस्तूच्या अंतरंगाला हात लावला असं वाटतं. आपण आहोत रसग्राही. बाह्य सालीनी कोणाचं समाधान होणार? भारतीय संस्कृतीच्या अंतरंगाला हात लावायचा असेल, तिचं खरं स्वरूप समजावून घ्यायचं असेल, तिचं खरं उपासक व्हायला हवं असेल तर खोल दृष्टी घ्या. म्हणजे मग या संस्कृतीचं अंतरंग प्रेमानं फुललेले, पावित्र्यानं नटलेले, त्यागानं पेटलेले, माधुर्यानं भरलेले, ज्ञानानं अलंकृत, आशेनं शोभिवंत, उत्साहानं संपूर्ण, संस्फूर्त, आनंदानं पूरित असे आहेत असं दिसून आल्याशिवाय राहणार नाही. किती छान विचार आहेत. धन्यवाद.